सरली आता नाही न म्हणे वेळ काळ काही. विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमे पान्हाईली. शीन न विचारी भागू नव्हे निष्ठुर नाही रागू. भेदा भेद नाही तुका म्हणे तिच्या ठाई. या विठ्ठल माऊलीजवळ जर काही आपण मागायला गेलो तर आता माझ्याजवळचे सर्व काही संपले, आता काहीच शिल्लक राहिले नाही. तुम्हाला वेळ काळ कसा कळत नाही असे ती कधीही म्हणत नाही. माझी विठ्ठल माऊली फार कृपाळू आणि सर्व काळ प्रेमाचा पाहणा सोडणारी आहे. भक्तांसाठी स्वतःला किती कष्ट पडतात याचा ती कधीही विचार करीत नाही आणि भक्तांविषयी कधी निष्ठुर सुद्धा होत नाही. भक्तांच्याकडून अपराध जरी घडले तरी ती कधी रागावत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठल माऊलीचे ठिकाणी उच्च नीच असा भेदभाव नाही. ती सर्वांना प्रेमाचे दूध पाजते. तुझ पहावी ही धरितो वासना परी आचरणा ठाव नाही. करशी कैवारू आपुलिया सत्ता तरीच देखता होईन पायू. बाहेरल्या विषयी उत्तम दंडिले भीतरी मुंडले नाही तैसे. तुका म्हणी वाया गेलोच मी आहे जरी तुम्ही साह्य नवा देवा. देवा तुला पाहावे तुझे दर्शन घ्यावे अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे, पण तसा अधिकार मला प्राप्त होण्यासारखे माझे आचरण नाही. तू जर आपला भक्त म्हणून माझा अभिमान धरलास तरच मला तुझ्या पायाचे दर्शन घडेल. मी बाहेरून साधूपणाचा वेश घेऊन शरीराला उत्तम भूषवले आहे, पण आत मात्र मनाचे मुंडन केले नाही. काम क्रोधादी विकार तसेच राहिलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही मला सहाय्य झाला नाहीत तर मी पूर्ण वायात गेलो असे समजा. दुष्ट आचरण ग्वाही माझे म्हणू मज ठावे गुण दोष माझे. आता तुम्ही सर्व जाणा पांडुरंगा पाहिजे प्रसंगा ऐसे केले. व्याह्या जावयांचे पंगती दुर्बळू वंचिते तो काळू नव्हे काही. तुका म्हणी आता झालो शरणागतू पुढील उचितो तुम्हा हाती. माझे आचरण किती वाईट आहे याविषयी देवा माझे मनच साक्ष आहे. माझे गुणदोष मला माहीत आहेत. पांडुरंगा तुम्ही सुद्धा सर्व जाणताच तरी आता माझा अधिकार पाहून प्रसंगानुरूप तुम्हाला वागले पाहिजे. जावयाच्या पंक्तीला एखादा गरीब अन्नार्थी जर अविचाराने जर येऊन बसलाच तर त्याला व्याही उठवून लावतो किंवा त्याला अगदीच काही न वाढणे हे त्यावेळी योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच माझे आचरण चांगले नसताना सुद्धा मी तुम्हाला शरण आलो आहे, तर यापुढे जे योग्य असेल ते करा, कारण ते तुमच्याच हातात आहे. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली सेवा समर्थाची. आता माझ्या मनी धरावा निर्धारू चिंतनी अंतर न पडावे. येथे नाही झाली कोणाची मिरासू आल्या याचकासू कृपेविषयी. तुका म्हणे येथे नाही तुझी परी राया रंकासरी देवापायी. माझ्या हातून ईश्वरासारख्या समर्थाची सेवा घडल्यामुळे आता मला कुणाचे भय शिल्लक राहिले नाही असे माझ्या जीवाला वाटते. देवा तुझ्या चिंतनामध्ये कदापि अंतर पडू जाऊ नको हाच माझ्या मनाचा निश्चय आहे. देवाजवळ कृपादान मागण्यास आलेल्या कोणालाही आजपर्यंत कृपेविषयी तुम्ही निराश केले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाजवळ भेदभाव नाही. श्रीमंत असो गरीब असो देवाच्या पायाजवळ येणाऱ्याला देवाची सारखीच कृपा होते. वैष्णव चोरटी आली घराची करंटी आजी आपुली जतनू करा भांडे पांघरुणू. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. तुका म्हणे मागू नाही लागो देत लागू. दुसऱ्याचा संसार चोरणारे हे करंटे वैष्णव आज घरी आले आहेत, तरी आपल्या घरची भांडी कोंडी अंतरून पांघरून सर्व सामान आता जतन करा. हे वैष्णव ज्याच्या घरी जातात ज्याच्या घरी खातात त्यांचे सर्वस्वच नेतात. तुकाराम महाराज म्हणतात, आणि ते घेऊन गेल्यानंतर त्याचा मागमसही लागू देत नाहीत. याप्रमाणे वैष्णव आपल्या भक्ताच्या संसाराचा पूर्णपणे अभाव करून टाकतात. ऐकतो दाटू आले एकाचे बोभाटू नका विश्वासू यावरी चोर देहाचे खानोरी. हेच यांची जोडी सदा बोडकी उघडी. तुका म्हणे न्यावे ज्याचे त्याशी नाही ठावे. पुष्कळांच्या अनेक तक्रारी आलेल्या मी ऐकतो आहे. हे वैष्णव
देहामधील कामक्रोधादी विकारांना खाणारे असल्यामुळे यांचा विश्वास तुम्ही धरू नका. हे सदा उघडे बोडके असतात. याच गुणांची प्राप्ती यांच्या घरी येण्याने तुम्हाला सुद्धा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे वैष्णव ज्याचे काही चोरून नेतात ते त्याचे त्याला सुद्धा माहीत होत नाही. अनेकांची सेवा करावी शरीरे, ती येथे उत्तरे कोरडीचो. ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा, नेघे रझारा सेवकाच्या. अनेकांचे भेटी आडकाठी पडे, येथे ते न घडे वचनही. अनेकांचे देणे काळे पोट भरे, येथील नसरे कल्पांतेही. अनेके दंडिती चुकली या सेवा, येथे सोस हेवा नाही दोन्ही. तुका म्हणे करी आपण सारिखे, उद्धरी पारिखे उंच नीचो. दुसऱ्या देवांची सेवा शरीराला कष्ट देऊन करावी लागते, परंतु या विठ्ठलाजवळ नुसत्या कोरड्या शब्दांनी त्याला जरी हाक मारली तरी सुद्धा ती सेवा त्याला पावत असते. जसा हा पांडुरंग फारच सुलभ आणि सोपा आहे, हा आपल्या प्राप्तीसाठी सेवकास कधी हेलपाटे मारू देत नाही. इतर देवांच्या नुसत्या भेटीसाठीच कितीतरी अडचणी येतात, पण या ठिकाणी मात्र एका शब्दाने सुद्धा कधी प्रतिबंध होत नाही. इतर देवाने जर काही दिले तर ते काही थोडा वेळपर्यंत पुरते, पण याने दिलेले कल्पांचा अंत झाला तरी सुद्धा ते संपत नाही. इतर देव सेवा थोडी फार चुकली की शिक्षा करतात, पण या देवाच्या ठिकाणी मात्र सेवा करवून घेण्याचा सोस आणि हाव या दोन्ही गोष्टी नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आपणाकडे येणारे कोण श्रीमंत आहेत कोण गरीब आहेत हे पाहत नाही, किंवा कोण चांगले आहेत कोण वाईट आहेत हेही पाहत नाही. सर्वांचा उद्धार सारखेपणानेच करून स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतो. दुर्जनांची जाती त्याचे तोंडी पडे माती, त्याची बुद्धी त्याचे नाडी, वाचे अनुचित बडबडे. पाहे संतांकडे दोषदृष्टी पाहे भिडे, उंच नीच नाही तुका म्हणे खळा काही. ज्याची दुर्जनाची जाती आहे त्याच्या तोंडात अखेर मातीच पडते, त्यांची वाईट बुद्धीच त्यांचा नाश करते. ते वाणीने वाटेल तशी बडबड करीत राहतात. ते दुर्जन संतांकडेही काही भिडभाड न ठेवता पाहतात आणि दोषदृष्टीने ते त्यांच्याकडे बघत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, या दुष्टांना चांगले कोण वाईट कोण याविषयी सुद्धा काही कळत नाही, त्यांची समजच नसते. न करी उदासू माझी पुरवावी आसू, ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. माय बाप बंधू जनू तुची सोयरा सज्जनो, तुका म्हणे तुझ विरहितो माझे कोण करीहितो. देवा तू मला उदास करू नकोस, माझी सर्व इच्छा पूर्ण कर. हे नारायणा तुला माझी विनंती आहे ती ऐक. तुम्हीच माझे मायबाप आहात, बंधूजनांनी सगळे सोयरे सुद्धा तुम्हीच आहात. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्याशिवाय माझ्या हिताची गोष्ट कोणी सुद्धा करणार नाही. जीवन उपायू वैदेवानी तुझे पायू, ते मी नाठवी घडी घडी म्हणून या चरपडी. तुटे भवरोग जे ते सर्व सुख भोग, तुका म्हणे विटे धर येले जे गोमटे. देवा तुझ्या पायाचे चिंतन करणे हा सर्व रोग्यांना जगण्याचा खरा उपाय आहे असे जाणते वैद्य म्हणतात. असे असून सुद्धा मी वेळोवेळी चिंतन करत नाही, म्हणूनच रोगाने चरफडत आहे. ज्या पायाच्या चिंतनाने नुसते स्थूल देहाचेच रोग जातात असे नाही, तर जन्म मरण रूप भवरोग सुद्धा नाहीसा होतो. ज्या पायाचे ठिकाणी सर्व सुखांचा भोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे सुंदर सुकुमार आहेत ते पाय हरीने विटेवर धारण केले आहेत. ऐका हे वचन माझे संतजनो, विनवितो जोडून कर तुम्हा. तर्क करून या पुल्या भावना, बोलती या जना कोण वारी. आमुच्या जीवीचा तुझे जाणे भाऊ, रखुमाईचा नाहू पांडुरंगू. चित्त माझे त्याचे गुंतलेशे पायी, म्हणून काही नावडे त्या. तुका म्हणे मज न साहे मिनती, खेद होय चित्ते भंग मना. हे संत सज्जन हो, माझे बोलणे तुम्ही ऐका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे. जे लोक कुतर्क करून आपल्या कल्पनेप्रमाणे वाटेल ते बोलतात त्यांना कोणी नको म्हणावे. मी जो काही लोकांना उपदेश करतो आहे तो स्वार्थासाठी आहे का परमार्थासाठी आहे या संबंधी माझ्या मनामधील अभिप्राय रुक्मिणीनाथ जो पांडुरंग आहे तोच जाणतो. माझे चित्त त्याच्या पायी गुंतले असून त्याच्याशिवाय चित्ताला दुसरे काहीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात,
उपदेश करीत असल्यामुळे काही भाविक माझ्या मताला मिळतात, म्हणजे माझे ते ऐकतात, मानतात. पण ही गोष्ट तार्किकांना सहन होत नाही आणि ते वाटेल तसे बोलतात. त्यामुळे माझ्या चित्ताला खेद होतो आणि माझा मनोभंग होतो आहे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, कन्यापुत्र घोडे दाराधनू. निंब घेती रोगी कवनिया सुखे, हरावया दुखे व्याधी पीडा. काय पळी सुखे चोर लागे पाठी, न घालावे काठी आडतया. जयाचे कारण तोचे जाणे करू, नये कोणा वारू आणि कासे. तुका म्हणी तरी सापडे निधानू, द्यावा व वाळून जीवबळी. कन्या पुत्र घोडे स्त्री धन हे ज्याला आवडत नाही असा या जगामध्ये कोण आहे का? कडुनिंब कोणी सुखाने घेईल काय, पण रोगी मनुष्य रोगाची पीडा दूर होण्यासाठी मोठ्या कष्टाने घेतो. कोणीही शहाणा मनुष्य सुखासुखी पळत नाही. चोर पाठीशी लागला म्हणजे मात्र पळतो. तर या कारणाने पळणाऱ्या माणसाला काठी आड घालून अडवू नये. ज्याचा व्यवहार तोच करू जाणे, इतरांनी त्या व्यवहारामध्ये आड काठी आणू नये. तुकाराम महाराज म्हणतात, जीव ववाळून बळी द्यावा तरच ठेवा सापडतो. व्यवहार असो परमार्थ असो, प्रसंगी जीव देण्याइतका चिकाटीचा प्रयत्न केला तरच कोणतेही साध्य प्राप्त होते आणि जीवनामध्ये यश मिळते. काय मी अन्यायी ते घाला पालवी, आणि वाट दावी चालावया. मग पाहून या जातो त्याची सोयी, न वजावे काही कोण सांगा. धोपट मार्गू लागलासे गाढा, मज काय पिडा करा तुम्ही. वारिताही भयो कोण धरी धाकू, परी तुम्हा सांग तुम्ही. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावी. देवा, माझ्याकडून असा अन्याय कोणता आणि काय झाला आहे तो माझ्या पदरामध्ये घाला, म्हणजे मी त्या वाटेचा मार्ग चालण्यासाठी इतरांना दाखवीन. माझ्या आधी झालेल्या संतांनी चोखाळलेला मार्गच मी चालत आहे. अशा मार्गाने कुणी न जावे की काय? मला हा सरळ आणि मोठा मार्ग सापडला असताना त्या मार्गाने जाताना तुम्ही उगीच पीडा का बरे करता? अशा मार्गाने जाणारास कोण भीती दाखवणार? ती निवारण केल्यावर त्याचे भय कोण धरणार आहे? पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शूराला रणांगणावर दुसऱ्याच जिंकण्यात किंवा युद्धामध्ये मरून जाण्यात सारखाच लाभ होतो. तो मरण पावला तर मुक्त होतो आणि शत्रूला त्याने जिंकले तर त्याला मोठ्या अधिकाराचा मान मिळतो. नवती माझे बोलो जाना हा निर्धारू, मी आहे मजूर विठोबाचा. निर्धारा वचनू सोडविले माझ्या, कृपाळुत्वे लज्जो राखिली. निर्भर मानसी झालो आनंदाचा, गोडावली वाचा नाम घोषे. आता भय माझे नासले संसारी, झालोशे यावरी गगनाचा. तुका म्हणे हा तू संतांचा प्रसादू, लाधलो आनंद प्रेम सुख. मी जे काही बोलतो आहे ते माझ्या पदरचे नाही हे तुम्ही निश्चित समजा, कारण मी विठोबाने सांगितलेले काम करणारा मजूर आहे. त्यामुळे त्याच्याच आज्ञेचे पालन करत आहे आणि तो जे काही सांगतो आहे तेच बोलत आहे. मी कृतार्थ होण्याची जी प्रतिज्ञा केली होती ते माझे प्रतिज्ञा वचन श्री पांडुरंगाने सिद्धीला नेले आणि त्या कृपाळाने माझी लाज राखली. त्यामुळे मी आता मनामध्ये आनंदाने परिपूर्ण झालो आहे. हरीच्या नामघोषाने माझी वाणी गोडावली आहे. आता या संसारात मला कोणापासूनही भय शिल्लक राहिले नाही. मी आकाशापेक्षाही व्यापक झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व संतांचा प्रसाद आहे. त्यांच्या प्रसादानेच ब्रह्मानंद आणि भक्ती प्रेम सुख प्राप्त झाले आहे. जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधानू, ओम पुण्याची जाणू कार्यसिद्धी. शेवटली घडी बुडता न लगे वेळू, साधा वाचो काळू जवळ आला. तुका म्हणे चिंती कुळीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. म्हातारपण, वृद्धावस्था हे कानाशी येऊन मृत्यूचा समय जवळ आला असल्याचे सांगत आहे. माझ्या मना, आता तू नीट सावध हो आणि ओंकाराचे चिंतन करून पुण्य संपादन कर, म्हणजे तुझी कार्यसिद्धी होईल. शेवटची घटका बुडण्यास आणि आयुष्य संपण्यास काही वेळ लागणार नाही. म्हणून आपला अंत समय जवळ आला आहे असे समजून उरलेल्या वेळाचे सार्थक करा. तुकाराम महाराज म्हणतात, यावेळी तू तुझ्या कुलदेवतेचे स्मरण कर. याशिवाय इतर दुसरा कोणताही शब्द मनात आला तरी तो खोटा समजून त्याचा त्याग कर.
मागिल ते याटी ने घडे सांगू सुतवेल अंग एका सूत्री पही पाहुणीर ते सोहळ्या पुरते तेथून यारते उपचारते आवश्यक तेथे आगळा आदरू चाली थोडे फार संपादते तुका म्हणे ऋण फिटे एके घडी अलभे ते जोडे हाता आल्या. या भगवंताच्या वेदाच्या सूत्राने जर तू आपले चित्त गुंतवून घेशील तर मागे केलेली सर्व खटपट पूर्ण होऊन जाईल. पै पाहुणे हे केवळ सुखाचे आणि सोहळ्याचेच सोबती असतात. त्यांचे सर्व उपचार अलीकडचेच असतात. म्हणून पांडुरंगाच्या ठिकाणी भोगापेक्षा विशेष आदर ठेवला तरच परमार्थाची थोडीफार वाटचाल करणे शक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगासारखा अलभ्य लाभ हाताशी आल्यावर सर्व ऋणे एका घटकेतच फिटून जातात. साधावा तू देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटे क्रियमानू मग कासयाने पुन्हा संसारू बीजाचे अंकुर दग्ध होते. जिने दिले त्याचे द्यावा पिंड दानू उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. तुका म्हणे निज भोगईल निजता नाही होईल सत्ता तुझी याची. सर्वस्व अर्पण करून देवाची प्राप्ती करून घ्यावी हे मुख्य काम आहे. त्या योगी संचित प्रारब्धाने क्रियमान सर्व प्रकारची कर्मे नष्ट होतात. कर्म नष्ट झाल्यानंतर मग पुन्हा हा जन्म मरण रूप संसार प्राप्त होणार नाही. कारण कर्मरूपी बीजाचे जन्म आणि मरण अंकुर आहेत आणि हे दोन्ही ज्ञानाने दग्ध होतात. ज्या ईश्वराने आपणाला हा जन्म दिला त्यालाच हा देह समर्पण करून टाकावा. त्याच्या चरणास मिठी मारून आपण उतराई व्हावी. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे निज स्वरूपाच्या ठिकाणी अनुसरल्यावर निज स्वरूपाची प्राप्ती होते आणि मग इतरांची सत्ता नाहीशी होते. जळो आगी पडो खानू नारायणो भोगिता ऐशी ज्याची व देवानी नारायणी ते पावे. भोजन काळी करिता धंदा म्हणा गोविंदा पावली. तुका म्हणे न लगे मोलू देवा बोलू आवडते. मीच सर्व विषयांचा भोक्ता आहे या समजुतीला आग लागो आणि ती नष्ट होऊन जाऊ. नारायण हाच सर्व भोक्ता आहे अशी भावना दृढ करावी. असे ज्याची वाणी वदत असते त्याचे सर्व काही नारायणाला पावत असते. भोजनाच्या वेळी इतर कोणताही उद्योग केला तरी सर्व काही गोविंदाला पावले असे म्हणावे, म्हणजे त्या ईश्वरालाच मिळाले असे म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, या करण्याला काही मोल द्यावा लागत नाही, काही खर्च पडत नाही. आपले सर्व ईश्वराला अर्पण असो हे बोलणे देवाला फारच आवडते. संतांशी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नवे बरे उभय लोके. देवाचा तो वैरी शत्रू दावेदारू पृथ्वी थारो नेदितया. संतापाशी ज्याचा नुरेची विश्वासू त्याचे झाले दोषू बळीवंतो. तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगी किंवा धावे लागे विषमे मारू. कोणत्याही प्रकारे संतांना राग आणणाऱ्याचे उभय लोकांमध्ये बरे होत नाही. म्हणजे संतांना वाईट बोलू नये, जेणेकरून संतांना राग येईल असे काही वर्तन करू नये. असा मनुष्य देवाचा दावेदार शत्रू असून त्याला पृथ्वीवर कुठेही आश्रय मिळत नाही. संतांच्या ठिकाणी ज्याला कधी विश्वास वाटत नाही त्याचे दोष अतिशय बलवान होत जातात. तुकाराम महाराज म्हणतात, दूध काढायच्या वेळेला गायीचे वासरू जवळ केले तरच तिचे दूध आपणाला मिळते, नाहीतर ती रागाने मारायला धावते, लात मारते. उदकी कालवी शेन मलमूत्रू तो होय पवित्र कासयाने. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांचे या. दुखवितो बुडे सांगडीचा तापा अतित्याई पापाचीच मूर्ती. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळू तरी अमंगळू योग होतो. स्वच्छ पाण्यामध्ये शेण विष्ठा आणि मूत्र कालवले तर त्या पाण्याने जो स्नान करतो तो स्वच्छ आणि पवित्र कसा काय होईल. संतांच्या चरणांना विन्मुख होणाऱ्या भाग्यहीनाला उद्धारासाठी कुठलाच आश्रय नसतो. पाण्यामध्ये पोहणाऱ्या नावांचा ताफा दुखून जो राहतो तो बुडून जातो. असा आतताई मनुष्य पापाची प्रत्यक्ष मूर्तीच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आपले प्रारब्ध प्रतिकूल होते त्यावेळेला सर्व गोष्टी वाईटच बनत जातात, सर्व गोष्टी वाईटच घडत जातात. शोक वावा म्याद हे ऐशे नेनो पोटी आहे तरीच नेदाजी उत्तरू दुःखी राखिले अंतरू. जावे वनांतरा येणे उद्देशे दातारा. तुका म्हणे गिरी मज शेव वावी दरी. देवा, मी माझ्या देहाला पुष्कळ कष्ट द्यावेत
असेच बहुतेक तुमच्या मनात आहे. म्हणूनच मी तुम्हाला इतक्या हाका मारल्या तरी तुम्ही उत्तर देत नाही. पण त्यामुळे माझे अंतकरण दुःखी राहिले आहे हे मात्र लक्षात ठेवा. हे पांडुरंगा, मी वैतागाने वनात निघून जावे या उद्देशानेच तुम्ही मला बोलत नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला पर्वताच्या दरीत राहायला लावावे असेच तुम्हाला वाटते आहे बहुधा. येईल तुझ्या नामा लाज म्हण पुरुषोत्तमा, धीर राहिलो धरुणी त्रास उपजला मनी, जगा कथा नावू निराशेने नुपजे भाऊ, तुम्ही साक्ष केला तुका म्हणे पांडुरंगा. देवा, तुझ्या नामाची तुला केव्हा तरी लाज वाटेल आणि केव्हा तरी माझा उद्धार करशील, म्हणूनच मी दम धरून राहिलो आहे, धीर धरून राहिलो आहे. एरवी माझे मन फारच त्रासून गेले. हरिकथा ही तारून नेणारी नाव आहे असे मी जगाला सांगत असतो. पण सर्वांची माझ्यासारखीच जर निराशा होत गेली तर तुझ्याविषयी श्रद्धा प्रेम निर्माण होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, मी म्हणतो ते खरे का खोटे याविषयी तूच साक्षी आहेस. नेने जप तप अनुष्ठान यागू, काळे तव लाग घेतलासे, रिघालू या भेनी देवाचे पाठीशी, लागे ज्याचे त्याचे सांभाळणे, मापे मापसळी चालिली चढते, झाली मग राती काय चाले, तुका म्हणी चोरा ते जे वाचले, लाभावरी आले वरिलेशू. मला जप तप अनुष्ठान यज्ञ याग यापैकी काही करण्याचे ज्ञान नाही आणि काळाने तर माझा पाठलाग केला आहे. काळाच्या भीतीने मी देवाच्या पाठीशी लागलो. आता ज्याचे त्याला सांभाळावेच लागेल. काळ हा आयुष्याचे वर्ष महिने दिवस यांचा सड हातात घेऊन एका मापानंतर दुसरे माप टाकीत असतो आणि माप संपल्यानंतर एकदा का मनुष्य देहाचा सूर्य अस्ताला गेला आणि पशु पक्षाधिकांचा जन्म प्राप्त झाल्याची चढती रात्र झाली म्हणजे मग तेथे काय चालणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काळरूपी चोराच्या हातून जेवढे आयुष्य वाचले, जेवढे शिल्लक राहिले आहे तेवढाच मोठा लाभ झाला असे समजावे. कारण मनुष्य देहातील आयुष्याचा लेश सुद्धा अनंत दुःखाचे निवारण करू शकतो. कळो आली ऐसी आता नाही सत्ता तुम्हाशी, तरी वीर्य नाही नामा जातो प्रेमा खंडतू, आडैशी येते पापू वाटे तापू आगळा, तुका म्हणे गुण झाला हा विठ्ठला हीन शक्ती. देवा, मला असे कळून चुकले आहे, तुमच्याच काळाचा नाश करण्याचे मुळीच सामर्थ्य नाही. म्हणूनच तुमच्या नामामध्ये सुद्धा वीर्य नाही, ओज नाही. त्यामुळेच तुमच्याविषयी माझे प्रेम दिवसेंदिवस कमी होत आहे. देवा, तुमच्यात सामर्थ्य नाही म्हणण्याचे पाप आमच्या पुढे येत आहे आणि तसे म्हणताना मानसिक त्रास सुद्धा वेगळाच होतोय. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, ज्या अर्थी तुम्ही आमच्या पाठीशी लागलेल्या काळाचा नाश करीत नाही त्या अर्थी तुमच्या अंगी शक्तिहीन झाल्याचा दोष निर्माण झाला आहे असे वाटते. लागू दिली अंगा ऐसे कागा सन्निध, कोण्या पापे उदय केला तो देखिला प्रळय, न देखवे पिडला सर्प जया दर्प विषाचा, तुका म्हणे भले मज तो नवजे साहिली. देवा, असे असह्य हे संसार दुःख माझ्या अंगी तू का बरे लावून दिलेस? कोणत्या पापाचा उदय झाला म्हणून मी हा दुःखाचा प्रलय पाहत आहे? ज्याला स्वतःच्या विषयाचा गर्व आहे अशा सर्पाला असे असह्य दुःख झाले तर ते देखील कोणाला पाहुणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पापाचे फळ दुःख आहे हे खरे असले तरी सुद्धा मला ते दुःख घालीता येत नाही आणि सहनही होत नाही. धावा शीघ्र होतो किंवा घ्यावे दंडवतो, तुमचा जातो बडीवारू आम्ही होतो हिनवरू, न धरावा धीरू धावा नका चालू स्थिरू, तुका म्हणे वाणी माझी लाजली जिगुनी. देवा, तुम्ही लवकर ताबडतोब धावत या किंवा धावून यायचे नसेल तर येथूनच माझे दंडवत नमस्कार स्वीकारा. परंतु देवा, तुम्ही धावून आला नाहीत तर तुमचा मोठेपणा कमी होईल आणि आमच्यातही काही भक्तपणाचे बळ नसल्यासारखे होईल. यासाठी मला भेट देण्यास उशीर करू नका. लवकरात लवकर धावा, हळूहळू चालू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही लवकर भेटत नाही म्हणून वाणी तुमचे गुणवर्णन करण्यास लाजत आहे. सेवकाशी आज्ञा निरोपाशी कामू, स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे, मनाची मुळे राहावे बैसोनू, आकर्षावे गुण पायापाशी, भेटीची तातडी करीतसे लाहू, व वाळावा देहो ऐसे वाटे, तुका म्हणे माझे करावे कारणू, आपुले जतनो ब्रीद करा.
सेवकाला मालकाची आज्ञा होते, जसा आतून निरोप येईल त्याप्रमाणे करणे हेच त्याचे कर्तव्य आहे. ती आज्ञा बरोबर आहे की चूक आहे हे पाहणे मालकाचे काम आहे. त्यासंबंधी मालक विचार करील, सेवकाने तो विचार करू नये. मनाचे मूळ जो हरी त्याच्या ठिकाणी बसून राहावे, त्याचे ध्यान करावे आणि जगातील सर्व सद्गुण हरीच्या पायाजवळ आहेत असे समजावे. तुमच्या भेटीकरता मी चिंतनाची चाचणी करीत आहे, त्याचाच छंद घेत आहे आणि हा देह तुमच्यावरून ववाळून टाकावा असे मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे देवा तुमच्या आज्ञेप्रमाणे माझे कर्तव्य मी करीत आहे. आता मला भेट देण्याचे कर्तव्य तुम्ही करा आणि तुमचे ब्रीद तुम्हीच सांभाळा. उद्वेगाशी भाऊ फाकते मार्गू नवे ऐसे अंगू माझे होते. आता कोण याशी करणे विचारू तो देखा साचारू पांडुरंगा. मज तो अंत्यजो दर्शनाचे आसू झाला तरी हो नाशो जीवित्वाचा. तुका म्हणी आहे वचनाचे उरे करीतो तो वरी विज्ञापना. कोणत्याही काळजीला उद्वेगाला फार फाटे फुटतात, वाटा फुटतात. असे करू का तसे करू या काळजीने माझे शरीर ते माझे असे राहतच नाही, इतका मी जर्जर झालो आहे. पांडुरंगा आता याविषयी कोणता विचार करावा तो तुम्हीच जाणत आहात. मला तुमच्या दर्शनाची अत्यंत उत्कट इच्छा आहे, त्यासाठी माझ्या आयुष्याचा नाश झाला तरी होवो. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माझ्या तोंडातून शब्द निघत आहेत तोपर्यंत मी भेटीची विनंती तुम्हाला करीतच राहीन. दुःखाची संगती तिच्या ठाई कोण प्रीती अवघे असो हे निराळे करू सोये रे सावळे. क्षणभंगुर ते ठाऊ करुणी सांडा वेची वावू. तुका म्हणे बरा ठाव पावलो हाथारा. ज्याच्यामध्ये दुःखाचा संबंध आहे अशा विषयांच्या ठिकाणी कोण बरे विचारी मनुष्य प्रेम करील. हा सारा प्रपंच बाजूला राहू आणि हरीच्या सावळ्या रूपाशी संबंध जोडूया. हा प्रपंच विचाराने अनित्याने मिथ्या आहे असे समजून त्याचा त्याग करणेच उचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या सावळ्या रूपाशी संबंध जोडल्यामुळे मला माझ्या आश्रयाचे खरे खरे ठिकाण प्राप्त झाले असे वाटते. गेला तरी जाऊ सुखे नरकाशी कलंके याविषयी शिवू नये. रजस्वला करी वेलासी आघातू अंतर तो हितो दुरी बरे. उगीच काली नासवावी फळे विटाळ विटाळे कालवणी. तुका म्हणे लोणी घालूनी शेनातू उपेगाची मातू काय असे. पापी मनुष्य स्वतःच्या दुराचरणाने नरकाला गेला तर बिचारा खुशाल जाऊ, पण त्या पाप्याला कधीही स्पर्श करू नये. जसे विटाळशीच्या स्पर्शाने पानवेलीचा नाश होतो त्याप्रमाणे पाप करणारे किंवा पाप योनीत जन्माला आलेले त्यांच्या स्पर्शाने आपल्या हिताचा नाश होतो. यासाठी त्यांच्यापासून दूर राहावे, त्यांच्यात आणि आपल्यात अंतर ठेवावे हेच हितकारक आहे. वृक्षाला आलेली मधुर फळे उगीच चिवडून नष्ट करू नयेत. त्याप्रमाणेच उत्तमाने अधमांच्या स्पर्शाने सर्वत्र विटाळ काढून आपल्या हिताचा नाश करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, लोणी शेणामध्ये घातल्याने शेणामध्ये कालवल्याने कोणताही उपयोग होत नाही, ते कशाच्याच कामाला येत नाही. वर्णावे ते किती केले पवाडे श्रीपती विश्वासी या घडी लाभू देईल तरी पद्मनाभू. भाव शुद्ध तरी सांगितले काम करे तुका म्हणी भोळा देऊ परिहा नागवी संदेह. परमेश्वराने जे आपले चरित्र करून ठेवले आहे त्याचे किती वर्णन करावे. परमार्थामध्ये श्रद्धावानाला लाभ होतो. श्रद्धा ठेवली तर पद्मनाभ त्याला अवश्य फळ देतो. ज्याची त्या देवावर दृढ आणि शुद्ध अशी श्रद्धा आहे तो हरी सांगितलेले काम बरोबर करतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव केवळ श्रद्धेने भेटतो इतका तो भोळा आहे, परंतु मनुष्याला अश्रद्धामूलक संशय नागवित असतो. संचिता वाचुनु पंथन चलवे कारणू ओरडिते अवघे आटी वाया जायो लाळ घोटे. धन वित्ते जोडे देवायचे तो न घडे तुका म्हणी आडू सोहिताशी बहुनाडू. पूर्व पुण्य असल्याशिवाय मनुष्याला परमार्थ मार्गाने चालण्याची इच्छाच होत नाही. अर्थात परमार्थामध्ये पुण्य हे मुख्य कारण आहे. पुण्याचा ओलावा असल्याशिवाय केलेली खटपट कोरडी होते आणि ती वाया जाते आणि पुन्हा फलप्राप्तीसाठी लाळ घोटण्याचा प्रसंग येतो. द्रव्याच्या बळावर म्हणजे श्रीमंतीच्या पैशाच्या बळावर देवाची प्राप्ती होईल असे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपले पापच आपल्या हिताच्या आड येत असून तेच अधिक प्रतिबंध करीत असते. हात ताई बुडे गंगे पाप लागे त्याचे त्या हे तू आपुली आगुनी
असे जेणे योजले अवचटे अग्नी जाळी न सांभाळी तो दुःख पावे जैसे तैसे दावे आरसा नकट्या कैसा पालटे. अविचारी माणसाने जर गंगेमध्ये देहत्याग केला, आत्महत्या केली, तर गंगा त्याला पवित्र करीत नाही, उलट त्याला त्याच्या आत्महत्येचे पापच लागते. पाप आणि पुण्य हे आपल्या विहित आणि निश्चित कर्मावर अवलंबून असतात. ज्याने ज्या प्रकारचे कर्म केले आहे त्याप्रमाणेच त्याला फळ मिळते. अकस्मात आपल्या शरीराला जर अग्नी लागला तर तो जाळतो. जो त्या अग्नीपासून स्वतःचे संरक्षण करीत नाही त्याला दुःखच प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, जसे आपले स्वरूप असेल तसेच दाखवण्याचे काम आरसा करतो. एखाद्या नकट्याला आरशात त्याचे नाक नकटेच दिसते, कारण आरसा मूळ रूप कधीच बदलू शकत नाही. हिंदर्याचे भरिता कानू हालवे मानव भोकरिते नाही मे ते सांगू स्पष्ट भावे नष्ट घेत नाही. अवगुणी बाटले चित्तू तया हितू आतळेना तुका म्हणे फजित खोरा म्हणता बरा उगारा. केंद्रिया म्हणजे वेडगळ माणसाचे उपदेशाने कितीही कान भरले तरी त्याला काही कळत नसल्यामुळे तो नुसती मानच हलवतो, पण त्याच्या कानाची भोके रिकामीच राहतात. जे दुष्ट नष्ट आहेत ते सुद्धा श्रद्धाभक्तीने सदुपदेशाचा स्वीकार करीत नाहीत. अध्यात्माचा अधिकारी कोणी नसल्यामुळे मी स्पष्टपणे कोणाला काही सांगत नाही. काम क्रोधादी अवगुणांनी ज्यांचे चित्त बाटले आहे त्याला कितीही सांगितले तरी त्याला तो हितोपदेश स्पर्शही करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या प्रकारच्या फजितखोराला बाबा तू काही करू नको, उगीच बैस एवढेच म्हणणे चांगले. यापेक्षा अधिक सांगितले तर काहींना कळत नाही आणि काहींना कळले तर ते पटत नाही. नाही सर्व येतो जोडिल्या वचनी कवित्वाची वाणी कुशलता सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे अनुभवाच्या गुणे रुचो येते. काय आगीपाशी श्रंगारिले चाले कोटीचे उकले कसा पासे तुका म्हणे येथे करावा उकलू लागेची ना बोलू वाढवणे. कुशलतेने अतिशय कौशल्याने अक्षरे जोडून जर काव्य केले किंवा वक्तृत्व गाजवले तरी ते देवाला मान्य होत नाही, त्यामुळे तो कृतार्थ होत नाही. त्या काव्याच्या आणि वक्तृत्वाच्या पाठीमागे खऱ्या सिद्धांताचा अनुभव पाहिजे, तरच ते काव्य आणि वक्तृत्व खरेपणाने लोकांना आकृष्ट करते. त्याला अनुभवाचा पाठिंबा असेल तर ते लोकांना आवडते सुद्धा. तांब्याच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा चढवला आणि त्याला सुशोभित केले तरी विस्तवाजवळ नेतात तो मुलामा वितळून जातो, त्यावेळी त्याचे काही चालत नाही. शिवाय कसाला लावून जर पाहिलं तर त्याच्या आत असलेले तांबे उघड पडते. त्याप्रमाणेच अनुभवी पुरुषापुढे वक्तृत्वातील दंभ उघडा पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या ठिकाणी खरा अनुभव आहे त्याला कौशल्यपूर्ण वक्तृत्वाने कोणताही सिद्धांत उलगडून दाखवण्याची आवश्यकताच नाही. त्याच्या अनुभवावरूनच तो सिद्धांत अगदी स्पष्ट होतो.